हिवाळी अधिवेशन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे जाण्याची वर्तवली होती शक्यता। राज्यपालांच्या सहमतीनंतर हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरलाच होणार। रस्त्याचं भूमिपूजन करायला आलेल्या भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा विरोध। रस्त्याची मंजुरी मवियाच्या काळात, रस्त्याचं 70% कामही पूर्ण, मग नव्यानं भूमिपूजन कशाला, असा सवाल। विक्रोळी पार्कसाइडमध्ये मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद। इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न, मात्र स्थानिकांचा याला विरोध। सरकार योग्य पद्धतीने लिहून देत नाही म्हणून नागरिकांचा विरोध। नाशिकच्या येवल्यातील राजापूरमध्ये 4 वर्गांसाठी फक्त 2 शिक्षक। शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी पंचायत समितीमध्ये केलं आंदोलन। पुरेसे शिक्षक देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका मुलीच्या घरावर 4 ते 5 मद्यधुंद तरुणीकडून दगडफेक। मैत्रिणींच्या भांडणामुळे एका मुलाला जेलमध्ये जावं लागल्यामुळे दगडफेक। पीडित मुलीच्या घरच्यांकडून सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अंबरनाथच्या जावसाई परिसरामध्ये एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीकडून तलवार आणि कोयत्याने हल्ला। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट। वसईमध्ये चालत्या लोकलमधून ढकलत मामानंच केली 16 वर्षीय भाचीची हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट। हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ। नांदेड शहरामध्ये मित्राच्या रूममध्ये एका तरुणीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्यामुळे खळबळ। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी माधव काळेला अटक, तर तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा नातेवाईकांचा आरोप। मालेगाव तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सौंदाणे गावाजवळ तिहेरी वाहनांचा भीषण अपघात। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची माहिती। जखमींवर मालेगावमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। स्टार प्रवाहाची नवी मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुलेचा प्रोमो लॉन्च। मधुराणी गोखले सावित्रीबाईंची तर अमोल कोल्हे साकारणार महात्मा फुलेंची भूमिका। 5 जानेवारीपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार। अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची रायगड किल्ल्याला भेट। यावेळी रायगडावरील कचऱ्याचा व्हिडिओ पोस्ट करत प्रवीण तरडेंकडून संताप व्यक्त। कचरा टाकणाऱ्यांचा पोस्टमध्ये प्रवीण तरडेंकडून समाचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।